मागं कधीतरी एक किस्सा वाचनात आला होता। सलमान खान ॲज अ लीड हिरो म्हणून मैंने प्यार किया सिनेमाचं शूट करत होता। तर सिनेमाच्या शूट दरम्यान एके दिवशी नवका सलमान खान त्याच्या मेकअप रूममध्ये फुल टेन्शनमध्ये हाताची नखं खात बसला होता। आता टेन्शन कसलं, तर लक्ष्मीकांत बेर्डे नावाच्या मुरलेल्या मराठी कलाकारासमोर ॲक्टिंग करण्याचं। कारण तेव्हा त्याला कुणीतरी सांगितलं होतं की लक्ष्मीकांत बेर्डे पासून सावध राहा, तो सीनमध्ये ऑन दी स्पॉट ॲडिशन घेतो। ते ऐकल्यापासून सलमान बेकार नर्वस झाला होता। त्यानं लक्ष्मीकांत बेर्डे नावाची धास्ती खाल्ली होती, कारण तोपर्यंत लक्ष्मीकांत बेर्डे या नावापुढं मराठी फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार अशी उपाधी लागली होती। नाटक, सिनेमा, टीव्ही सिरियल सगळीकडं त्यांच्या नावाचा डंका वाजत होता। आणि सलमानच्या नावावर केवळ 1988 साली आलेल्या बीवी हो तो ऐसी या सिनेमातल्या सहकलाकाराची भूमिका नोंद झाली होती। त्याचा अनुभव कमी होता आणि तो कमी अनुभव स्क्रीनवर दिसून येईल याची त्याला भीती वाटत होती। कारण सलमाननं आणखी एकाकडून असंही ऐकलं होतं की लक्ष्मीकांत बेर्डे नावाचा माणूस जेव्हा जेव्हा स्क्रीनवर येतो तेव्हा तेव्हा तो समोरच्या व्यक्तिरेखेला पार खाऊन टाकतो आणि लोकांचं सगळं अटेन्शन एकटाच खेचून घेतो। आता एवढ्या ताकदीच्या कलाकारापुढं आपला निभाव लागेल का? त्याच्यापुढं लोकांना आपली ॲक्टिंग साधारण वाटेल का? तसं झालं तर आपलं करिअर सुरू व्हायच्या आधीच डब्यात जाईल का, याची सलमानला भीती वाटत होती। त्यामुळे सलमान बेर्डेसोबत अंतर ठेवून वागत होता। पण ती गोष्ट जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कानावर पडली तेव्हा ते थेट सलमानच्या रूममध्ये गेले आणि म्हणाले, तू माझ्याशी असा का वागतोयस? आपलं ट्युनिंग जुळत नाही तर सीन व्यवस्थित शूट कसा होणार? तेवढ्यावर न थांबता त्यांनी सलमानशी हात मिळवणी केली। पुढं बोलताना विनोदी पंच काढून सलमानची घुसमट भीती दूर केली आणि त्याला सीनसाठी तयार केलं। नंतर मग लोकांना मैंने प्यार कियामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे आणि सलमानच्या अभिनयाची ती टॉप क्लास जुगलबंदी पाहायला मिळाली। तर एकूण असा होता आपल्या लाडक्या लक्ष्याचा अभिनय क्षेत्रातला टेरर, ज्याला खुद्द बॉलिवूडचा भाईजान सुद्धा टरकून असायचा। लक्ष्य हा खऱ्या अर्थानं कॉमेडीतला बाप माणूस होता। माफ करा, पण लहानपणापासून लक्ष्मीकांत बेर्डे या नावापेक्षा लक्ष्या हेच नाव जास्त जवळचं आणि आपलं वाटत असल्यामुळं या व्हिडिओत त्यांचा एकेरी उल्लेख होण्याचे चान्सेस जास्त आहेत। तरी कृपया लक्ष्या या नावामुळे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या भावना दुखावणार नाहीत अशी आशा आहे। काल आपल्या लाडक्या लक्ष्याचा जन्मदिवस म्हणजेच बर्थडे झाला। खरं तर लोक आपल्यातून गेलेल्या माणसांची जयंती साजरी करतात, पण लक्ष्या आपल्यातून गेलाय असं मला तरी वैयक्तिकरित्या कधी वाटत नाही। माझ्यासारख्या अनेकांचं बालपण समृद्ध करण्यात लक्ष्याचा मोलाचा वाटा आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ लक्ष्याच्या आयुष्याचे काही इंटरेस्टिंग पैलू जाणून घेणार आहे। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मंडळी, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कुटुंबाची सगळी पाळंमुळं रत्नागिरी जिल्ह्यातली, पण कामानिमित्त त्यांचं कुटुंब मुंबईत शिफ्ट झालेलं। लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1954 साली मुंबईत झाला। गिरगावातील कुंभारवाड्यात त्यांचं संपूर्ण बालपण गेलं। युनियन हायस्कूलमध्ये त्यांनी शालेय शिक्षण घेतलं होतं। तर त्यांचं उच्च शिक्षण चर्नी रोड येथील भवन्स कॉलेजमध्ये झालं होतं। त्यांना 5 भावंडं होती। त्यांच्या लहानपणी घरची परिस्थिती बेताची असायची, त्यामुळे स्वतः लक्ष्मीकांत बेर्डे कुटुंबाला हातभार लावण्यासाठी लॉटरीची तिकीटं विकायचे। दरम्यानच्या काळात ते गिरगावमध्ये गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक उपक्रमात सादर होणाऱ्या नाटकात काम करायला लागले। त्या रंगमंचानंच त्यांच्यातल्या कलाकाराला प्रोत्साहन दिलं। पुढे जाऊन त्यांनी आंतरशालेय आणि आंतर महाविद्यालयीन नाटक स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली। त्या स्पर्धांमध्ये शेकडो बक्षीसही जिंकली। पुढे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मुंबई मराठी साहित्य संघात काम करण्यास सुरुवात केली। तिथलं काम बघत ते अभिनयाचं वेडही जोपासत होते। पुढे बेर्डे बंधूंच्या एका नाटक संस्थेमार्फत ते कोकणात एकांकिका नाटक सादर करायला लागले। कधी कधी संधी मिळाली तेव्हा त्यांनी तमाशात काम करायलाही मागं पुढं पाहिलं नाही। दरम्यानच्या काळात लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चुलत बंधू पुरुषोत्तम बेर्डे लेखन दिग्दर्शन क्षेत्रात उतरले होते। त्यावेळी त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय कदम यांना डोळ्यासमोर ठेवून टूरटूर नाटक लिहिलं आणि स्वतः दिग्दर्शितही केलं। सुरुवातीला नाटकाचे 50 प्रयोग झाले, पण लोकांनी नाटकाला जास्त पसंती दाखवली नाही।
तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे त्यांच्या चुलत भावाला म्हणाले होते की मला वाटतंय अजून 10 वर्ष मला स्ट्रगल करावं लागणार असं दिसतंय. पण नंतर अचानक टुरटूर नाटकाला लोकांची पसंती वाढली. माउथ पब्लिसिटी आणि पुरुषोत्तम बेर्डे यांनी केलेल्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमुळे टुरटूर नाटकाचे प्रयोग वाढले आणि बघता बघता 500 पेक्षा जास्त प्रयोग करून लक्ष्मीकांत बेर्डे नाटक क्षेत्रातले नवे स्टार म्हणून उदयास आले. तमाम फिल्म इंडस्ट्री चॉकलेट हिरो ॲक्शन हिरोच्या मागे लागलेली असताना लक्ष्मीकांत बेर्डेंनी स्वतःची विनोदवीर अशी वेगळी शैली आणि खास ओळख निर्माण केली. 1983 हे वर्ष लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासाठी फार महत्त्वाचं ठरलं. टुरटूरच्या यशानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांचं शांतेचं कार्ट चालू आहे हे आणखी एक नवीन नाटक आलं. त्या नाटकालाही प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. त्याच नाटकामुळं पुढे लक्ष्मीकांत बेर्डे यांना त्यांचा पहिला चित्रपट मिळाला. त्याचं नाव होतं हसली की फसली. पण काही कारणास्तव तो चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. लक्ष्मीकांत बेर्डे यांना वाचनाची सुद्धा खूप आवड होती. पु ल देशपांडे हे त्यांचे आवडते लेखक आणि व्यक्ती आणि वल्ली हे त्यांचं आवडीचं पुस्तक असो, पण तोवर अनेकांना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कामाची भुरळ पडलेली. दरम्यान तशातच मग 1984 साली लेक चालली सासरला या चित्रपटात काम करण्यासाठी लक्ष्मीकांत बेर्डेंना विचारण्यात आलं. NS वैद्य यांनी तो सिनेमा दिग्दर्शित केला होता. तो सिनेमा हिट झाला. गंमत म्हणजे त्यात महेश कोठारे यांनी सुद्धा काम केलं होतं. पण तेव्हा महेश कोठारे आणि लक्ष्याची एवढी कट्टर दोस्ती जमली नव्हती. पुढे 1985 सालीच तो सुवर्णयोग जुळून आला. नुकतंच वकिलीचं शिक्षण घेऊन महेश कोठारे फिल्मी दुनियेकडे वळाले होते. त्यांना हिंदीतल्या प्यार किए जा सिनेमाचा मराठी धूम धडाका नावानं रिमेक बनवायचा होता. पण त्यासाठी त्यांना हिंदी चित्रपटात मूळ व्यक्तिरेखा साकारलेल्या मेहमूद यांची भूमिका मराठीत साकारू शकेल असा ताकदीचा अभिनेता मिळत नव्हता. ते कलाकाराच्या शोधात होते. दरम्यान एकदा महेश कोठारे हे त्यांचे आई वडील काम करत असलेल्या नाटकाची रंगीत तालीम पाहायला गेले होते. झोपी गेलेला जागा झाला असं त्या नाटकाचं नाव होतं आणि त्या नाटकातील एका कलाकाराचं निधन झाल्यामुळं लक्ष्मीकांत बेर्डे यांना त्यात काम करण्याची संधी मिळाली होती. महेश कोठारेंनी त्यातलं बेर्डे यांचं काम बघितलं आणि ते प्रचंड प्रभावित झाले. त्यांना हवा तो कलाकार मिळाला होता. त्यांनी लागलीच वेळ न दवडता धूम धडाका सिनेमासाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांना विचारलं आणि केवळ ₹1 मानधन देऊन साईन सुद्धा केलं. विशेष म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सुद्धा तो ₹1 मोठ्या आनंदानं स्वीकारला. पुढे धूम धडाका धडाक्यात आला. सुपरहिट ठरला. त्यात अशोक सराफ, महेश कोठारे, शरद तळवळकर आणि आपला लाडका लक्षा यांनी निस्ती धम्माल उडून दिली. तेव्हा अशोक सराफ यांच्या ॲक्टिंग पुढं सगळी झाकळून जातील असं अनेकांना वाटलं होतं. पण लक्षानं त्यातही त्याचं वेगळेपण सिद्ध केलं. धूम धडाका सिनेमात रात्रीच्या अंधारात स्टोरी सांगतानाचा सीन पाहिला की आज सुद्धा हसून हसून लोकांच्या पोटात दुखतं. तिथपासून जी लक्षा आणि महेश कोठारेंची गट्टी जमली ती जमलीच. फक्त सिनेमे नाही तर खऱ्या जिंदगीतही लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे जिवलग मित्र होते. असो, ज्या काळात मराठी इंडस्ट्रीवर महेश कोठारे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर यांच्याच नावाचा बोलबाला होता, त्या काळात लक्षानं एंट्री केली आणि मराठी सिनेमाची सुपरहिट चौकडी पूर्ण झाली. पुढे जाऊन लक्षा महेश कोठारे, लक्षा सचिन किंवा लक्षा अशोक सराफ असे त्यांच्या जोडीचे एकत्रित सिनेमे येऊ लागले. लक्षाचा विनोद खूप वेगळा होता. त्यानं दादा कोंडकेंसारखा चंचल अंगविक्षेपानं तयार होणारा विनोद आणि अशोक सराफ यांच्यासारखं टायमिंग एक्सप्रेशनवर आधारित विनोद याचं एकत्रित मिक्सर करून स्वतःच्या विनोदाची एक खास शैली तयार केली होती, जी लोकांना खूप आवडली. आणि बघता बघता लक्ष्मीकांत बेर्डे तमाम मराठी प्रेक्षकांचा लाडका लक्षा झाला. 1985 ते 2000 या 15 वर्षाच्या काळात लक्षानं मराठी फिल्म इंडस्ट्रीवर अक्षरशः राज केला. त्या काळात त्याचा प्रत्येक सिनेमा हिट, सुपरहिट, ब्लॉकबस्टर या कॅटेगरीत जाऊन बसायचा. महेश कोठारेंना त्यांच्या हक्काचा आणि ताकदीचा कलाकार भेटल्यामुळं त्यांनी त्यांच्या मनातले सगळे सिनेमे लक्षाला घेऊन तयार केले. धूम धडाकानंतर सुरू झालेली ती यशस्वी घोडदौड पुढं दे दनादन, थरथराट, धडाकेबाज, झपाटलेला, धागडधिंगा, खतरनाक, पछाडलेला इथपर्यंत सुरूच राहिला. त्यातला वात्रट, भेदरट लक्षा कुणाला आवडलं नाही असं होणं शक्यच नाही. पुढं मग सचिन आणि अशोक सराफ यांच्या सोबतही लक्षानं प्रेम करूया खुल्लम खुल्ला, प्रेमासाठी वाटेल ते अशी ही बनवा बनवी, अफलातून, बाळाचे बाप, ब्रह्मचारी, भूताचा भाऊ, गडबड घोटाळा, आयत्या घरात घरोबा, चंगू मंगू, जमलं हो जमलं,
फेकाफेकी, एक गाडी बाकी अनाडी असे अनेक सुपरहिट सिनेमे दिले, ज्यातही लक्ष्यानं अशीही बनवाबनवीमध्ये केलेलं स्त्री पात्र लोकांना जाम आवडलं होतं. म्हणजे सगळ्याच कलाकारांचं काम अफलातून झालं होतं. कदाचित त्याचाच परिणाम म्हणून अशीही बनवाबनवी सिनेमानं कमाईचे वेगवेगळे रेकॉर्ड्स केले. बरं, फक्त सिनेमेच नाही तर सिनेमात त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी आणि त्यावर लक्ष्यानं केलेला डान्स सुद्धा लोकांच्या आवडीचा विषय होता. तो कधी सराईट डान्सर सारखा नृत्य करायचा तर कधी कॅबरा डान्स करून लोकांना हसवायचा. आता त्याच्या प्रत्येक गाण्याचं नाव घेतलं तर अजून असे 2 व्हिडिओ करावे लागतील. पण हमाल दे धमाल मधलं मी आलो, मी पाहिलं आणि मी जिंकून घेतलं सारं हे लक्ष्याचं गाणं आजही माझं सगळ्यात फेवरेट गाणं आहे. कारण त्या गाण्यात लक्ष्याची अख्खी जिंदगानी मांडलेली आहे. तसं तुमच्या आवडीचं लक्ष्याचं कोणतं गाणं आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. असो, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांचं पहिलं लग्न रुही बेर्डे यांच्यासोबत केलं होतं. वेडी माणसं या नाटकात दोघांची भेट झाली होती. त्यानंतर कशात काय लपड्यात पाय या नाटकाच्या वेळेस लक्ष्मीकांत व रुही बेर्डे यांचं प्रेम प्रकरण सुरू झालं होतं. पण त्यांचं लग्न जास्त दिवस टिकलं नाही. त्या दोघांनी कमाल माझ्या बायकोची सिनेमात एकत्र काम केलं होतं. पुढं लक्ष्या प्रिया बेर्डे यांच्या प्रेमात पडला आणि ते लिव्हिंगमध्ये एकत्र राहू लागले. त्यानंतर काही काळानं रुही यांचं कॅन्सरनं निधन झालं आणि लक्ष्या यांनी प्रिया यांच्यासोबत लग्न केलं. त्या दोघांना अभिनय आणि स्वानंदी अशी 2 अपत्य झाली. त्यापैकी अभिनय त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून फिल्म इंडस्ट्रीत आला. त्यानं सतीश राजवाडे यांच्या ती सध्या काय करते या सिनेमातून पदार्पण केलं होतं. मराठी सिनेमात डंका वाजवल्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांना हिंदी सिनेमाच्याही ऑफर येऊ लागल्या होत्या. त्या काही लक्ष्या लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर पोहोचला होता. 1989 साली सलमान खानच्या मैंने प्यार किया पासून त्याने हिंदी सिनेमात तुफान इनिंग सुरू केली आणि हिंदी प्रेक्षकांनाही थक्क करून टाकलं. मैंने प्यार कियासाठी लक्ष्याला बेस्ट सहकलाकार आणि कॉमेडीचा फिल्मफेअर मिळाला. तिथपासून हिंदीत सलमान बरोबर लक्ष्याचं ट्युनिंग चांगलं जुळलं. मैंने प्यार किया नंतर साजन, 100 डेज, गीत, दिल का क्या कसूर, बेटा, फूल और अंगार, सैनिक, हस्ती, हम आपके है कौन, तकदीरवाला, अनाडी यासारख्या अनेक हिंदी चित्रपटात वैविध्यपूर्ण भूमिका केल्या. दरम्यानच्या काळात लक्ष्याची फक्त विनोदी नट म्हणून जगासमोर आलेली इमेज त्याच्या एक होता विदूषक या सिनेमानं मोडून काढली. राज कपूरच्या जोकरची थीम घेऊन एक होता विदूषक बनवण्यात आला होता. त्यात लक्ष्यानं साकारलेली आबूराव या सोंगाड्याची भूमिका सगळ्यांच्या मनाला चटका लावून गेली. एरवी पोट धरून हसायला लावणाऱ्या लक्ष्यानं त्यात प्रत्येक मिनिटाला लोकांना रडायला भाग पाडलं. तिथं खरं लक्ष्या काय ताकदीचा अभिनेता होता याची जगाला खात्री पटली. त्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. बाकी झपाटलेला थरथराटमध्ये तात्या विंचू आणि टकलू हैवानाला बघून भेदरलेला लक्ष्या कोण विसरेल. 2004 साली प्रदर्शित झालेला पछाडलेला हा आपल्या लक्ष्याचा सगळ्यात शेवटचा चित्रपट ठरला. त्याबद्दल खास गोष्ट अशी की ज्यानं पहिल्यांदा लक्ष्याला लीड हिरो म्हणून संधी दिली त्याच मित्राच्या म्हणजेच महेश कोठारेंच्या सिनेमात लक्ष्याला शेवटचं काम करण्याची संधी मिळाली. त्यात भूतांना पकडणारा वेताळे गुरुजी लक्ष्यानं कमाल पद्धतीनं साकारलेला. असं म्हणतात की त्यातली भरत जाधवची भूमिका महेश कोठारे यांनी लक्ष्याला ऑफर केलेली, पण स्वतः लक्ष्यानं भरत जाधव त्या भूमिकेला योग्य न्याय देईल असं सांगून लीड रोल भरत जाधव यांना दिला. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं, पण 16 डिसेंबर 2004 रोजी एक दुर्दैवी घटना घडली. किडनीच्या आजारानं ग्रस्त असलेल्या लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या तमाम लोकांना आश्चर्याचा धक्का देत या जगाचा निरोप घेतला. तो क्षण लोक आजही विसरू शकत नाहीत. तेव्हा महेश कोठारे आणि सलमान खान ही 2 माणसं सगळ्यात जास्त रडली होती. या आठवणी कोठारे आणि सलमाननं वेगवेगळ्या कार्यक्रमादरम्यान सांगितल्या होत्या. महेश कोठारे तर आजही कुठल्या कार्यक्रमावेळी लक्ष्याची आठवण आली की हमसून हमसून रडतात. सलमान खान एकदा म्हणाला होता, मैंने प्यार किया आणि हम आपके है कौन हे सिनेमे सुपरहिट होण्यात लक्ष्याचा सिंहाचा वाटा होता. म्हणजे लक्ष्या फक्त नट नाही तर माणूस म्हणून सुद्धा क्वालिटी व्यक्तिमत्वाचा धनी होता. तो स्पेशल होता. त्याच्यानंतर दुसरा लक्ष्या मराठी इंडस्ट्रीला मिळाला नाही आणि त्यामुळं मराठी फिल्म इंडस्ट्रीचं अतोनात नुकसान झालं. त्याच्या अभिनयाचं यश हेच आहे की आज नुसतं लक्ष्या मामा किंवा लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव ऐकलं तरी अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य खुलतं. लोकांना हसवण्याची अतुलनीय कला घेऊन लक्ष्या जन्माला आला होता आणि आजही त्याच कारणानं तो लक्ष्यात आहे. यापेक्षा मोठं कर्म काय असतं जगात. असो, पण तुम्हाला लक्ष्याचा कोणता सिनेमा
कोणती भूमिका आवडली ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.